रात्री गावाला जायला खूप उशीर झाला, त्यामुळे आम्ही नांदेडमध्येच थांबलो. सकाळी उठल्यावर तिथे छान ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये इतके प्रकार होते. खरं तर एकच काहीतरी खायचं ठरलं होतं, पण तिथे सगळं टेम्प्टिंग होतं, त्यामुळे सगळं थोडं-थोडं घेतलं. आणि रात्री आम्ही ज्या रूममध्ये थांबलो होतो, ती खूपच क्लीन आणि सुंदर होती. त्यानंतर आम्ही गावी जायला निघालो. जाता-जाता संदीपने मला एक जागा दाखवली. म्हणाला, "हा आपल्या लग्नाचा हॉल आहे." लग्नाच्या वेळी इथे आले होते, त्यानंतर आजच मी पहिल्यांदा पुन्हा इथे आले. म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवावं. तिथून मग नंदेकडे गेले होते. ते थोडा वेळ थांबलो आणि संदीपचे काका जवळच राहतात, त्यांच्याकडे सुद्धा गेलो. आम्हाला गावालाच राहायचं होतं, पण नंदेने जेवण बनवलं होतं, त्यामुळे मग थोडं-थोडं तिथेच जेवलो. त्यानंतर गावी गेलो, चहा वगैरे घेतला आणि मग शेतात गेलो होतो. इथे महादेवाचं मंदिर बनवलं आहे. दोघांना मुलांना मला दर्शनाला घेऊन जायचंच होतं. ताऱ्या झाल्यापासून आम्ही सगळे देवदर्शनच करतोय. खूप ऊन होतं, पण तिला घेऊन गेलो आम्ही. गाडी जवळच पार्क केली. त्यानंतर मग रात्री परत नंदेच्या घरी आलो आम्ही. त्यांनी आमच्यासाठी अधिक मास चालू आहे, त्यामुळे पुरणपोळी आणि आमरस बनवला होता. संदीपच्या काका-काकीने सुद्धा आमच्यासाठी खास जेवण बनवलं होतं. खूप सांगितलं नको करून, तरी त्यांनी इतक्या प्रेमाने सगळं बनवलं, म्हणून आम्ही दोन्हीकडे थोडं-थोडं जेवलो. रात्री जेवण झाल्यानंतर लहान मुलं सगळे सायकल चालवत होते आणि आम्ही थोडा वेळ बाहेर चालत होतो, पण त्यावेळेस मी काहीच शूट केलं नाही, कारण कुणाच्याही परवानगीशिवाय सगळं ब्लॉगमध्ये दाखवणं मलाही आवडत नाही. दिवसभर इतकं फिरलो ना, गावाला गेलो की चहा जेवणासाठी सगळे इतके प्रेमाने बोलवतात, त्यामुळे दिवसभरात खूप धावपळ झाली आणि ऊनही खूप होतं. इतके थकलो होतो, त्यामुळे रात्री लगेच पडल्या पडल्या झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी हे बघा, मॅडमला कुठेही गेलं ना जुजू पाहिजे.